ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो। सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या। पोयशा कंपनीतील कामगारांना त्यांची देणी मिळू लागल्याने या कामगारांनी आज आमदार श्री संजय केळकर यांचा सत्कार केला। 1994 साली पोयशा कंपनी बंद पडल्याने देशभरातील चेन्नई, गाझियाबाद, कलकत्ता, कोचीन आणि ठाणे कळवा या परिसरातील कंपन्यांचे 1700 कामगार बेरोजगार झाले होते। 1998 साली कंपनी लिक्विडेशनला गेल्यावर कामगारांनी आमदार श्री संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समिती स्थापन केली होती। या संघर्ष समितीमार्फत न्याय मिळवण्यासाठी विविध आंदोलनं देखील करण्यात आली। शासन दरबारी पाठपुरावा करून आमदार श्री संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर लढाई देण्यात आली। नवी मुंबई स्थित पोयशा कंपनीत सुमारे 850 कामगार असून त्यांची 32 कोटी रुपयांची देणी आहेत। त्यापैकी 19 कोटी रुपयांची रक्कम यशस्वी आंदोलनानंतर आता कामगारांना मिळाली आहे, तर जवळजवळ पाणी सोडलेल्या प्रॉव्हिडंट फंडाची 7.5 कोटी रुपयांची रक्कम व्याजासह कामगारांना देण्यात आली। कमीत कमी 80,000 ते 2.5 लाख रुपयांची रक्कम आज प्रत्येक कामगारांच्या खात्यात वर्ग होणार आहे। यामुळे आज कामगारांनी आनंदामध्ये आमदार श्री संजय केळकर यांचा सत्कार केला। 1700 कामगार निर्णया ठिकाणचे म्हणजे ठाणा, चेन्नई, कलकत्ता असे 1700 कामगारांना त्यांची थकबाकी मिळालेली नव्हती। त्या ठिकाणी संघर्ष समितीची स्थापना झाली आणि या संघर्ष समितीचं नेतृत्व एक कामगार मित्र म्हणून मी करत होतो आणि त्या लढ्यामध्ये आम्हाला यश मिळालं आणि त्या लढ्यामध्ये आम्ही अनेक प्रकारची आंदोलनं पण केली। रस्ता रोकोपासून धरणं आंदोलन, विधिमंडळात, विधिमंडळाच्या बाहेर। आणि या ठाण्यातली जी पोयशा कंपनी आहे या 850 कामगारांना आत्ता जवळजवळ 32 कोटीपैकी 19 कोटी रुपये हे आता त्यांना मिळाले आहेत आणि ऑफिशियल लिक्विडेटरच्या माध्यमातून पुढची रक्कम पण मिळणं चालू आहे। अफजल खानाच्या भेटीमध्ये ज्या जीवा महालाने सय्यद बंडाचा हात मुळापासून छाटला आणि छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवले, त्या जीवा महालाचे वंशज आज मात्र आर्थिकदृष्ट्या विपन्नावस्थेत आहे। त्यांच्या मदतीला ठाणे शहरातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ञ प्राध्यापक प्रदीप ढवळ धावले आहेत। फेब्रुवारी महिन्यात सुरत येथील नाट्यप्रयोगामध्ये प्राध्यापक ढवळ यांना काही जणांनी जीवा महाला यांच्यावर कादंबरी लिहिण्यास सुचवलं। त्यानंतर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी या विषयातलं संशोधन सुरू केलं आणि 4 महिन्यामध्ये ही कादंबरी ढवळ सरांनी पूर्ण केली। मात्र याच कादंबरीच्या निमित्ताने जीवा महालाच्या 14व्या वंशजांना भेटण्याचा योग प्राध्यापक प्रदीप ढवळ यांना आला। आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक, उपचारांना पैसे नाहीत, मुलांचं शिक्षण योग्य दिशेनं नाही, या गोष्टी ध्यानात आल्यानंतर प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी स्वराज्य निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या कुटुंबाला मदतीचा हात देण्याचं ठरवलं आणि त्यांचा 15 वर्षीय मुलगा प्रतीक याला पुढील शिक्षणाची जबाबदारी शारदा एज्युकेशन ट्रस्टने घ्यायचं ठरवलं। आमच्या संस्थेच्या वतीने या प्रतीकचं शिक्षण पूर्ण व्हावं यासाठी आम्ही ठरवलं आणि प्रतीकला त्याच्या शिक्षणामध्ये पुढील जोपर्यंत तो शिकेल तोपर्यंत आमची शारदा एज्युकेशन सोसायटी जी संस्था आहे ही संस्था त्या प्रतीकला दत्तक घ्यायचं असं ठरवलेलं आहे। आज इथे आपल्यासमोर जीवा महालाबद्दल इतिहासामध्ये जरी कमी माहिती असली तरी होता जेव्हा म्हणून वाचल्याशिवाय हे वाक्य अगदी प्रत्येक मराठी माणसाच्या घराघरात आणि प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयामध्ये आहे। मग हा जीवा महाला मुळात घडला कसा, याच्यावरती कोणते संस्कार झाले, हा मूळचा कुठला, या सगळ्या बाबतीचा माझ्या कादंबरीत मी उल्लेख करायचा प्रयत्न केलेला आहे। जीवा महाला यांचे 14वे वंशज असलेल्या प्रकाश महाले हे अर्धांग वायूने अंथरुणाला खिळले आहेत। त्यामुळे कुटुंब आर्थिकदृष्ट्या विपन्न झालं आहे। एकेकाळी महाराजांनी या कुटुंबाला 1000 एकर जमीन दिली होती, मात्र आज जेमतेम 2 ते 3 एकर जमीन त्यांच्या हातात आहे। जयश्री दुसऱ्याच्या शेतामध्ये राबतात। सरकारने अनेकदा आश्वासनं दिली, मात्र हाती काहीही आलेलं नाही। ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण म्हणून महाबळेश्वरला आलेले पर्यटक महालेंच्या गावातील घराला भेट देतात। मदतीची अनेक आश्वासनं मिळतात, प्रत्यक्षात हातात मात्र काहीच मिळत नाही, अशी खंत जयश्री महाले यांनी व्यक्त केली। माझी इच्छा कशी आहे की आमच्या सासऱ्यांना कोणी ओळखलं नाही, पतिदेवांना कोणी ओळखलं नाही, जेणेकरून माझ्या मुलाला कोणीतरी ओळखावं अशी माझी अपेक्षा आहे। त्यासाठी मी सरांकडे हे केलं। सरकारची काय अपेक्षा तर अशी नाहीच म्हणावी।
कारण आमचं असं घर आहे, असं मातीचं घर आहे, सरांनी बघितले. यंदा आमचं घर कसं बी म्हणजे यंदा टिकेल, पण पुढल्या वर्षी टिकणार नाही ह्याची शाश्वती देता येत नाही. तर अशी ही अवस्था आहे स्वराज्याच्या जडणघडणीमध्ये ज्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं अशा कुटुंबाची. प्राध्यापक प्रदीप ढवळ यांची याच विषयावरची कादंबरी आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. लवकरच या विषयावर रंगमंचावर नाट्यप्रयोग आणून ते उत्पन्न जीवा महाला यांच्या कुटुंबाला देण्याचा मानस असल्याचं देखील प्राध्यापक ढवळ यांनी सांगितलं. न मंजिल का रास्ता न मील का पत्थर दिखाई देता है असा मोदी सरकारचा 3 वर्षांचा कार्यकाल आहे. या 3 वर्षात मोदींनी लोकांना अनवाणी पायाने तप्त रस्त्यांवरून चालायला लावलं आहे. त्यांच्याकडे कोणतीही धोरणं नाहीत, कोणत्याही दिशा नाहीत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 3 वर्षांच्या कार्यकालाचा जल्लोष कसा काय साजरा करावा असा सवाल काँग्रेसच्या वतीने करण्यात आला आहे. आज या संदर्भात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष श्री मनोज शिंदे, ज्येष्ठ नेते श्री सुभाष कानडे, श्री बाळकृष्ण पुर्णेकर, श्री संजय चौपाने यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार मोदी सरकारने केला आहे. ना कामयाबी के घावों पर नफरत का निमक छिडका अशी सर्वसामान्यांमध्ये भावना असल्याचं श्री मनोज शिंदे यांनी म्हटलं आहे. मोदी सरकारचा 3 वर्षांचा प्रवास म्हणजे 3 वर्षात 30 तिकडम अशा प्रकारची टीका देखील त्यांनी केली आहे. गेल्या 3 वर्षातील 30 बहाण्यांची कहाणीच यावेळेस त्यांनी पत्रकारांसमोर ऐकवली आहे. आगामी 24 महिन्यांच्या कालावधीमध्ये मोदी सरकारच्या विरोधात रान पेटवलं जाईल असा इशारा देखील श्री मनोज शिंदे यांनी दिला आहे. टीका असं केलं होतं, दलितांवर दडपशाही करण्याचं काम त्यांचं चाललंय. शिक्षकांच्या निर्यातीबद्दल खोटारडेपणा या ठिकाणी स्पष्ट झाला आहे. नोटाबंदीच्या माध्यमातून देखील बरीच वेगळी वर्गणा केली होती. या ठिकाणी नक्षलवाद संपू, दहशतवाद संपू, परंतु या सर्व थापांचं या ठिकाणी 3 वर्षामध्ये लोकांना आता हळूहळू समजायला लागलेलं आहे. आणि म्हणून काँग्रेसच्या माध्यमातून याची अनेक आंदोलनं सर्व संबंधित पक्षांना घेऊन या ठिकाणी देशभरामध्ये आंदोलन आम्ही छेडू आणि याचा मोदींचा मेकअप काढून त्यांचा खरा चेहरा लोकांसमोर आणू. याच्यासाठी आता काँग्रेस रणशिंग फुकत आहे. निसर्गातल्या कणाकणात ईश्वराचा वास, फुला फुलातून दरवळणारा मोहक मंद सुवास, याच सुगंधातून वसे पूर्णत्वाचा ध्यास. देवभक्ती अगरबत्ती दे आनंद हमखास. विविध सुगंधात उपलब्ध पितांबरी देवभक्ती अगरबत्ती आजच आणा घरात. तेव्हाचा चिंग्या तसाच होता. माझे इथल्या बँकेत अकाउंट नाही, त्यामुळे माझ्याजवळ पैसे नाहीत. माझे पैसे तुम्हीच भराल का रे मित्रांनो? नंतरचा चिंग्या तसाच होता. काय करू मित्रांनो, आज माझी बँक बंद असते. चिंग्या अजूनही बदलत नव्हता. आता माझ्याकडे पैसे आहेत, पण चेकबुक नाहीये. चिंग्याची कारणं थांबत नव्हती. आता मला मोबाईल मधनं पैसे ट्रान्सफर करता येतात बरं का. पण नेमकं त्याच बँकेचं ॲप माझ्या मोबाईलमध्ये नाही. बास, कारणं संपली. अरे पण उठा, फोन कर, ट्रान्झॅक्ट. ट्रान्झॅक्ट? तुला पण माहितीये ट्रान्झॅक्ट? Transact, zap, transact, app. Transact, app. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ ठाणेकरांच्या सेवेत पुन्हा एकदा नव्या रूपात, नव्या रंगात. अधिक व्हरायटी आणि तत्पर सेवेसह बॅरॉन मेन स्टुडिओ. एथनिक मेन्सवेअरचे भव्य शोरूम. ब्लेझर सूट्स, शेरवानी, जोधपुरी, इंडो वेस्टर्न, कुर्ता सूट्स, फॉर्मल, पार्टीवेअर,
शर्ट्स आणि ट्राउझर्सचे भव्य दुमजली शोरूम बॅरॉन मेन्स स्टुडिओ. पुरुषांच्या खरेदीचा एक वेगळा अनुभव. चला तर मग वाट कसली बघताय, सहभागी होऊ बॅरॉनच्या 50% महासेलमध्ये. बॅरॉन मेन्स स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 02225304837. बॅरॉन मेन्स स्टुडिओ. शीख धर्माचे 5वे धर्मगुरू गुरु अर्जुन देवजी महाराज यांच्या स्मरणार्थ आजच्या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये शीख बांधव सरबताचं वाटप करत असतात. आज उपवन इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये देखील अशाच प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. गुरु अर्जुन देवजी महाराज यांनी गुरु ग्रंथ साहेबचं संपादन केलं. 15 भक्त, 11 भाट आणि 8 शीख धर्मगुरूंच्या वाणीचं त्यांनी संकलन केलं. याच कालावधीमध्ये अनेकांचं त्यांनी संघटन केलं. साहजिकच जहांगीर बादशाहला गुरु अर्जुन देवजी महाराज यांची भीती वाटू लागली आणि त्यांचा वध करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे गुरु अर्जुन देवजी महाराज यांचा जहांगीरच्या शासनकाळामध्ये मृत्यू देखील झाला. त्यांच्या स्मरणार्थ अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन गेल्या 25 वर्षांपासून करण्यात येतं. आज देखील अत्यंत भक्तिभावाने या संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस उपवन इंडस्ट्रियल इस्टेटमधील अनेक नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. उन्होंने गुरु ग्रंथ साहब का संपादन किया था, जिसमें उन्होंने 15 भक्तों, 11 भाटों और 6 सिख गुरुओं की वाणी का संकलन किया था. ये पूरे देश के लोगों का प्रतिनिधित्व करते थे. तो शासन को ऐसा लगा कि ये पूरे देश के लोगों को संगठित करके शायद हमारे खिलाफ कोई आंदोलन खड़ा करने वाले. तो शासन सत्ता को उनसे डर लगा. उन्होंने उनको मुस्लिम धर्म में लाने की कोशिश की. उन्होंने इनकार कर दिया और फिर उन्होंने उनको लोहे के बड़े तवे के नीचे आग जलाकर उसके ऊपर बिठाया, पानी के उबलते देग में उबाला और उनको शहीद कर दिया. वो गर्मी का सीज़न था, भूख प्यास उस समय बहुत लगती थी. उनकी याद में, उनकी स्मृति में पूरे देश भर में या बल्कि पूरी दुनिया में सिख लोग इस दिन, उनके बलिदान वाले दिन, ठंडे और मीठे पानी का शरबत लोगों को बांटते हैं ताकि लोगों के दिलों में शांति बनी रहे, उनको गुरु की याद रहे, गुरु को याद रखें. राजावाडी रुग्णालय आणि एकविरा देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आज ठाणे रेल्वे स्थानक परिसरामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. रक्तदानामुळे मोठ्या प्रमाणामध्ये रुग्णांचे प्राण वाचू शकतात. मात्र आजही रक्तदानाविषयी मोठ्या प्रमाणात अनास्था दिसून येते. त्यामुळे याविषयी जनजागृती करणं आणि रुग्णांचे जीव वाचवण्यामध्ये सक्रिय योगदान देणं या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री अनंत तरे यांनी सांगितलं. यावेळेस माजी नगरसेवक श्री संजय तरे हे देखील उपस्थित होते. रक्तदान हे श्रेष्ठ दान ह्या उक्तीप्रमाणे आज श्री एकविरा देवी देवस्थान कार्ला लोहा यांच्या विद्यमाने हे रक्तदान शिबिर घाटकोपरच्या राजावाडी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आयोजित केलेलं आहे. आज बऱ्याच ठिकाणी रक्तपुरवठा अपुरा पडत आहे. राजावाडीत तर काही रुग्ण रक्ताविना ऑपरेशन करू शकत नाही आणि म्हणून अशा रुग्णांना रक्त मिळावं, ते सुद्धा देवीने आशीर्वाद दिलेलं रक्त मिळावं, त्या मोठ्या उदात्त हेतूने हे शिबिर आयोजित केलेलं आहे. दिवसेंदिवस वाचन संस्कृती कमी होत असताना दुसरीकडे मात्र वाचन संस्कृती टिकावी याकरता ठाण्यातील स्वयंसेवी संस्था देखील पुढे सरसावल्या आहेत. ठाण्यात व्यास क्रिएशनच्या वतीने पुस्तक आदानप्रदान महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. या महोत्सवाच्या माध्यमातून 5,000हून अधिक पुस्तक जमा होणार असून सदरची जमा झालेली पुस्तकांचं गाव असणाऱ्या महाबळेश्वर येथील भिलार या गावी पाठवण्यात येणार आहेत. या महोत्सवात रसिक ग्रंथप्रेमींनी लिहिलेली नेहमीच जुनी झालेली किंवा अडगळीत पडलेली नियतकालिकं, मासिकं, बालसाहित्य तसंच मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचं यावेळेस आदानप्रदान करण्यात आलं. या महोत्सवाला ज्येष्ठ अभ्यासक श्याम जोशी हे देखील उपस्थित होते. सदरचा महोत्सव ठाणेकर नागरिकांसाठी आज देखील खुला आहे. एकीकडे वाचन संस्कृतीकडे सर्वजण पाठ फिरवत असतात, त्यांच्याच मनातील वाचन संस्कृती जागृत व्हावी तसंच रसिक
ग्रंथप्रेमींनी दिलेली हजारो पुस्तकं वाचकांपर्यंत पोहोचावीत या दृष्टिकोनातून व्यास क्रिएशन्सच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. ठाण्यातील व्यास क्रिएशन ही देखील एक प्रकाशन, पुस्तक वाचन अशा प्रकारच्या गोष्टींमध्ये अग्रणी असलेली संस्था आहे. त्यांच्या आणि माझ्या वंदे मातरम या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आम्ही देखील या पुस्तक चळवळीला मदत करावी, पुस्तक चळवळीत लोकांचा सहभाग वाढवावा अशी कल्पना पुढे आली आणि हा पुस्तक आदान प्रदान महोत्सव जो या ठिकाणी ठेवला गेला आहे. म्हणजे ज्यांना आपल्याकडची जी पुस्तकं आहेत ती वाचून झाल्यानंतर ती दुसऱ्याला वाचायला द्यावीत आणि दुसऱ्याकडची पुस्तकं जी आपण वाचलेली नाही ती आपल्याला वाचायला मिळावी, या मुख्य प्रमुख उद्देशाने हा कार्यक्रम केलेला आहे. पण या कार्यक्रमाचं आणखी एक वैशिष्ट्य असं आहे की जे जगातलं नव्हे, जगात 9 असतील पण भारतातलं हे पहिलं गाव शासनाने पुस्तकांचं गाव म्हणून विकसित केलं. तर त्या भिलार गावाला इथं पुस्तक आज जमा झालेली 2 दिवसात जमा होणारी हजारो पुस्तकं त्या भिलार गावाला भेट म्हणून आपण देणार आहोत. जवळजवळ 15,000 आत्ता उपलब्ध असलेली पुस्तकं जी आत्ता नव्याने आहेत अशी 24 भागांमध्ये विभागणी केलेली पुस्तकं आहेत. ती नुकतीच सगळ्या वाचकांसाठी खुली झालेली आहेत. पण अशा ठिकाणी काही दुर्मिळ, जुनी आणि वाचनीय आपल्या राज्यभरात वपू पुलंपासून, नासी इनामदारांपासून, नासी फडक्यांपासून अनेक लेखकांची, साहित्यिकांची परंपरा आहे. अशी जुनी दुर्मिळ पुस्तकं वाचकांना उपलब्ध व्हावीत त्याच्यासाठी आकर्षित होऊन लोकांनी पुस्तकाच्या भिलार या गावी जावं, ही यामागची भूमिका आहे. सदरच्या महोत्सवात सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी 500 पुस्तकं भेट दिली आहेत. काल झालेल्या पुस्तक प्रदर्शनामध्ये हॅमलेट, हॅरी पॉटरपासून भगवद्गीतेपर्यंतची पुस्तकं आल्याचं आयोजकांनी सांगितलं. मरावे परी अवयव रूपी उरावे, अवयव दानाचा हाच संदेश जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प घेऊन निघाले आहेत ज्येष्ठ समाजसेवक माननीय नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला. त्याचसाठी काढण्यात आली एक भव्य दिव्य रॅली. अवयवदानासाठी सुरू आहेत ठिकठिकाणी जनजागृती सभा. लक्षात ठेवा, आपला अवयवदानाचा संकल्प वाचवू शकतो कुणाचे तरी प्राण, दूर करू शकतो कुणाचं तरी अपंगत्व अगदी कायमचं, फुलवू शकतो अनेकांच्या संसारात सुखाचे बगीचे. अवयवदानाच्या या महायज्ञात सहभागी व्हा. समाजरत्न श्री नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला यांच्या पुढाकाराने जनहितार्थ प्रकाशित. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 75069464155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. जतन गोविंदा उत्सव पथकाच्या वतीने काल ठाणे शहरातील रामचंद्रनगर परिसरामध्ये सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळेस अनाथांची माई असलेल्या सौ सिंधुताई सकपाळ यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. श्री महेंद्र वैती आणि श्री निलेश वैती यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला माजी महापौर श्री रमेश वैती, श्री गणेश वैती यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळेस ठाणे शहरातील विविध क्षेत्रामध्ये काम केलेल्या महिलांचा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ठाणेकर नागरिक उपस्थित होते. औषधांच्या ऑनलाईन विक्री, सरकारी ई पोर्टल आणि इतर कारणांसाठी उद्या औषध विक्रेत्यांनी संपूर्ण देशभरामध्ये संपाचं हत्यार उपसलं आहे. देशभरातील 9 लाखांपेक्षा जास्त औषध विक्रेते या संपूर्ण संपामध्ये सहभागी होणार आहेत. AIOCA च्या वतीने या आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. आतापर्यंत पंतप्रधान कार्यालय, त्याचप्रमाणे
मेडिकल हेल्थ मिनिस्ट्री या सगळ्यांना पत्र देऊन देखील कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने हा संपाचं हत्यार उपसत असल्याचं औषध विक्रेत्यांच्या संघटनेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. मात्र औषध विक्रेत्यांचा हा संप उद्या असल्याकारणाने नागरिकांनी आपापल्या औषधांची तरतूद करून घ्यावी अशा प्रकारचं आवाहन देखील या निमित्ताने करण्यात आलं आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आम्ही आपल्या भेटीला येतो आहोत. यूट्यूबला देखील आपण प्रचंड प्रतिसाद देत आहात. तेव्हा आमचं हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. हे अर्थातच आपल्याला सांगायची गरज नाही, मात्र तरीही करा. पुन्हा एकदा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.